नमस्कार मैत्रिणींनो, मॅट्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर आपण आज शिवजयंती स्पेशल रांगोळी काढणार आहोत। चला तर मग आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त खूप सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत। आधी आपण आयताकृती काळा रंग भरून घेणार आहोत। मी ते पट्टीच्या सहाय्याने भरत आहे कारण की तो व्यवस्थित दिसला पाहिजे याकरता। खूप सुंदर आणि सुरेख अशी रांगोळी दिसणार आहे ही आपली। जगदंब हा असं आपण वर्ड्स लिहिणार आहोत आतमध्ये। आणि केशरी झेंडा पण काढणार आहोत आपण त्याला। चला तर काळा रंग पूर्णपणे आपण देऊन घेऊयात। चला तर मग आपण सुंदर अशी रांगोळी पूर्णपणे कंप्लीट करूयात। अशा पद्धतीने आपला काळा रंग देऊन कंप्लीट होत आलेला आहे। तर आपण त्याच्या साइडने आता केशरी रंगाची आपण पट्टी काढणार आहोत परत। एक्झॅक्टली त्याच्या साइडने काळ्या रंगाच्या पट्टीच्या साइडने अशा पद्धतीने पट्टी ठेवली आहे। आणि त्याच्यानंतर आपण ऑरेंज कलर भरणार आहोत। चला तर अशा पद्धतीने आपण कंप्लीट करणार आहोत। खूप सुंदर दिसणार आहे बरं का रांगोळी। आणि शिवजयंती म्हणल्यानंतर आपला आनंद गगनात मावत नसतो। चला तर मग अशा पद्धतीने आपण ऑरेंज कलर बाजूचा कंप्लीटली रंगवून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण ऑरेंज पट्टी ही काढत आहोत। पट्टीच्या सहाय्याने काढल्यामुळे थोडंसं आखीव रेखीव आणि सुंदर असं वाटणार आहे। पहा आपला पूर्ण आयताकृती काढून होत आहे ऑरेंज कलरने। नंतर त्याच्यामध्ये आपण आतमध्ये ऑरेंज कलर हा व्यवस्थितपणे भरून घेऊयात। चला आता आपला पूर्ण चौकोन तो काढून झालेला आहे। आता आपण ऑरेंज कलर भरून घेऊयात। अशा पद्धतीने आपण ही ऑरेंज पट्टी काढून घेत आहोत ब्लॅक कलरच्या साइडने। खूप सुंदर असं वाटत आहे। तुम्ही हे कलर रांगोळी टूल्सच्या सहाय्यानेही भरू शकता। किंवा हातानेही भरू शकता माझ्यासारखं। पहा किती सुरेख अशी रांगोळी आपली तयार होणार आहे। कलर तर खूप सुंदर वाटत आहे, ऑरेंज आणि ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन। चला तर मग अशा पद्धतीने आपला पूर्णपणे आयताकृती कलर देऊन भरून झालेला आहे। तर आपण काळ्या कलरमध्ये आता थोडासा निळा कलर पण भरून घेणार आहोत। चला तर मग आपण मधल्या साइडमध्ये थोडासा अशा पद्धतीने निळा रंग हा भरून घेतलेला आहे। निळा, काळा आणि ऑरेंज। चला
पूर्णपणे आपलं हे छटा काढून झालेली आहे रंगांची. तर आता आपण त्याच्यामध्ये जगदंब हे आपण लिहिणार आहोत. पहा कशा पद्धतीने आधी आपण हाताच्या साह्याने थोडेसे रांगोळी घेऊन काढणार आहोत. नंतर त्याला डार्क शेड देणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण लिहून घेतलेलं आहे. आता आपण रांगोळी टूल्सच्या सहाय्याने आपण आता डार्क शेडमध्ये आपण करून घेणार आहोत. जगदंब महाराजांचं प्रिय असं वाक्य आहे हे, जगदंब. अशा प्रकारे आपण हे डार्क करून घेत आहोत. तर आपला जगदंब हे लिहून झालेलं आहे. आणि साईडला 2 रेषा काढून घेणार आहोत. तर तेही काढून कंप्लीट होत आलेलं आहे. तर आणखीन आपण ते थोडंसं व्यवस्थित करून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आता त्याच्यानंतर आपण एक केशरी झेंडा काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण एक रेग काढून घेऊयात आधी आणि ऑरेंज कलरचा एक फ्लॅग काढणार आहोत. अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण काढलेलं आहे. त्याच्यामध्ये आता ऑरेंज कलर भरूयात. खूपच सुंदर असं आलेलं आहे झेंडा सुद्धा. पहा तर अशा पद्धतीने आपली ही रांगोळी कंप्लीट होत आलेली आहे. तर आपण त्याला व्हाईट रंगाने आता शेडिंग करून घेऊयात, बॉर्डर करून घेऊयात, म्हणजे ते दिसायला थोडंसं आखीव रेखीव आणि सुंदर असं वाटेल. चला तर मग आपली रांगोळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीमुळे खूप सुंदर अशी रांगोळी तयार झालेली आहे. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे माझ्याकडून मनापासून धन्यवाद. एकदा तरी जरूर काढा ही रांगोळी. खूपच सुरेख आणि सुंदर वाटेल. पहा किती सुंदर वाटत आहे. काढायलाही सोपी आणि खूप सुंदर. धन्यवाद.